नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दिशा ज्ञान चाचणी। सो याच्यामध्ये आज फक्त ट्रिक्स एवढंच बघणार आहोत की याच्यामध्ये नॉर्मली चार्ट मला काढू दे, नो। सो याच्यामध्ये मला पायथागोरसचा थेरम लावून मोठे प्रॉब्लेम सॉल्व करू दे, नो। सो याच्यामध्ये फक्त ट्रिक्सनुसार विदिन काही सेकंदामध्ये तुमचे आन्सर आलेले असतील। सो तुम्हाला बेसिकची नीड आहे का, थोडं जिथे बेसिकची नीड आहे तिथे मी तुम्हाला तसं हॅम्पर करत जाईल आणि सोबतच तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत जाईन। सो आपण पटापट चालू करू। सो हां, अशा प्रकारचा क्वेश्चन दिसला की बघा क्वेश्चनला ॲनालिसिस कसं करायचं, की या क्वेश्चनला कशा प्रकारे ट्रिक्स लागणार। दिशा ज्ञान चाचणीमध्ये प्रत्येक क्वेश्चनला आपल्याकडे ट्रिक्स आहे। सो कुठे कशा प्रकारे लावायची ही फक्त तुम्हाला समजलं पाहिजे। आता सगळ्यात पहिले बेसिक हे तर सगळ्यांनाच येते, हे सगळ्यांचं क्लिअर आहे। ओके, मग त्याची मांडणी कशी करायची ते पण एका सेकंदामध्ये बघून घेऊ आपण। मला सांगा ऊपरवाली कोणती दिशा आहे? उत्तर दिशा होते, झालं। याच्या सेम अपोजिट, याच्या उत्तर दिशेच्या सेम अपोजिट कुठली असते? दक्षिण दिशा असते, झाली। आता एवढं झालं। मला सांगा, आता मला सांगायचं आहे की उत्तरेच्या पूर्व साईडला, हे बघा राईट हँड साईडला इथे कुठली डायरेक्शन असते? पूर्व डायरेक्शन असते। आणि पूर्वच्या अपोजिट हे तर माहितीच आहे, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, इकडे पश्चिम डायरेक्शन असते। एवढं झालं। त्यानंतर मला काम आहे, एका बेसिकचं काम आहे की मला सांगा उत्तरेच्या सेम विरुद्ध बाजूला कुठली डायरेक्शन असते? दक्षिण। आणि सेकंड वालं पूर्वच्या सेम अपोजिट डायरेक्शनला कुठली असते? पश्चिम। झालं। या दोन कन्सेप्ट कळल्या, हे आणि हे, बस एवढंच पाहिजे, बाकी काहीच नाही पाहिजे। मला सांगा, जर या विरुद्ध बाजू असल्या, या विरुद्ध बाजूंची जोडी असली तर काय करायचं? मायनस यूज करायचं। काय करायचं? मायनस यूज करायचं। उत्तरमधून काय मायनस करायचं? दक्षिण। उत्तरमधून काय मायनस करायचं? दक्षिण। त्याच्यानंतर पूर्व आणि पश्चिम हे दोन काय आहे? विरुद्ध बाजू आहे। काय आहे? विरुद्ध बाजू आहे। मग या दोन विरुद्ध बाजू असल्यामुळं काय करणार मी? मायनस। या दोघांची काय करणार मी? मायनस। आता मॅडम मायनस कशी करायची, काय करायची हे मी सांगते। जर माझ्याकडे, आता बघा एक सपोज करा, एक छोटंसं एक्झाम्पल घेते। जर माझ्याकडे पूर्व साईडला माझ्याकडे 10 ही व्हॅल्यू आहे, ओके, मग मला पश्चिम साईडला 5 ही व्हॅल्यू आहे। मग ह्या दोन डायरेक्शन काय आहे? एकमेकांच्या विरुद्ध बाजू आहे। मग मला सांगा 10 - 5 करणार का मी? हो, 10 - 5 केले, माझ्याकडे किती आले? 5। काय आले? 5। मग मला सांगा पूर्व डायरेक्शन की पश्चिम डायरेक्शन? मग मला सांगा 10 - 5 केले, मला सांगा मोठी संख्या कोण आहे? 10। 10 ही कोणाची डायरेक्शन आहे? पूर्वची। मग हे 5 कोणाचे येणार? पूर्वचे। कोणाचे येणार? पूर्वचे। झालं, बेसिक्स झालं, सगळं झालं। आणि सपोज करा इथे पश्चिम डायरेक्शनला सुद्धा 10 असले आणि पूर्व डायरेक्शनला सुद्धा 10 असले। सो मग मला याच्यामध्ये 10 - 10, तर माझ्याकडे आन्सर ऑप्शन काय येणार? 0। मी कुठलीही डायरेक्शन म्हणेल का? नो। तर इथे काय आलेलं असेल? माझ्याकडे 0 आलेलं असेल। बस एवढा कन्सेप्ट तुम्हाला कळली। आता डायरेक्टली आपण आन्सर ऑप्शनवरती हॅम्पर करणार आहोत आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे। ही पश्चिम डायरेक्शन, हे राहू द्या याला असंच। आता इथे लिहिताना सगळ्यात पहिली वरची डायरेक्शन कोणची आहे? उत्तर। ओके, पहिल्या क्वेश्चनला समजून सांगण्यासाठी, ट्रिक समजून सांगण्यासाठी थोडंसं वेळ लागत आहे। नंतर तुम्हाला एक स्वतःला सगळे क्वेश्चन सॉल्व करता येणार। मग मला सांगा, इथून मला कसं जायचं आहे? क्लॉकवाईज जायचं आहे। कसं जायचं आहे? क्लॉकवाईज जायचं आहे। उत्तरानंतर कुठली डायरेक्शन येणार? पूर्व। उत्तरानंतर कुठली येणार? पूर्व। मग मला सांगा पूर्वनंतर कोणची येणार? दक्षिण। मग मला सांगा दक्षिण नंतर कुठली येणार? पश्चिम। झालं। अशा प्रकारे मला हा काय करायचा आहे? हा ड्रॉ करायचा आहे चार्ट। झाला माझा ड्रॉ चार्ट, सगळ्या गोष्टी झाल्या। आता मला क्वेश्चनमध्ये विचारलं काय आहे? उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम। हे कसं लिहिलं? क्लॉकवाईज जायचं आणि लिहून काढायचं। झालं। क्वेश्चन वाचत जाणार, त्याच्या खाली तशी संख्या लिहित जाणार। आता इकडे लक्ष द्या या चार्टकडे। या चार्टची उजवी बाजू कोणची आहे? ही वाली। आता उजव्या बाजूला वळा म्हटलं तर मी इकडे वळणार, डाव्या बाजूला वळा म्हटलं तर मी इकडे वळणार। समजलं? हा एक कन्सेप्ट कळली। बघा
आता विचारलं काय आहे, सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 मीटर चालत जाते. कोणत्या साईडला? दक्षिण साईडला. किती मीटर चालत जाते? 2. मग दक्षिणच्या खाली मी काय लिहिणार? 2 लिहिलं. आता नंतर ती डाव्या बाजूला वळते आणि 4 मीटर चालत जाते. आता जी सीमा आहे ती इथेच गेल्यानंतर कुठे वळत आहे? डाव्या बाजूला. या चार्टची डावी बाजू कोणची आहे? ही. आणि किती मीटर चालते ती? 4. डाव्या बाजूला मला सांगा, दक्षिणच्या डाव्या बाजूला कोण आहे? दक्षिणच्या डाव्या बाजूला कोण आहे? पूर्व. मग मी इथे काय करू? इथे मी लिहू का 4? हो. दक्षिणच्या डाव्या बाजूला 4 झालं लिहून. आता बघा, आता ती उजव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालते. इथे काय करते आहे? इथपासून उजव्या बाजूला वळते. मग मला सांगा, पूर्वची उजवी बाजू कोणची आहे? दक्षिण. म्हणजे या बाजूला, याच्या बाजूला किती मीटर वळते? 2. मग मी इथे 2चे 2 लिहून घेतले. झाले. आता इथपर्यंत आलो. आता बघा, नंतर डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालत जाते. आता मला सांगा, इथे मी आली. आता मला काय सांगितलेलं आहे? डाव्या बाजूला. म्हणजे डाव्या बाजूला इकडे वळते आणि 2 मीटर चालत जाते. लिहिलं. डाव्या बाजूला लिहिलं. आता बघा, आणि बिंदू सी जवळ थांबते. आता बघा, जर सीमा बिंदू सी पासून उत्तरेकडे 4 मीटर चालत जाते, मग इथून काय सांगितलेलं आहे? सी पासून कुठे चालत जाते आहे? 4 मीटर चालत जाते आहे. कोणत्या डायरेक्शनला? उत्तर. मग मी उत्तरच्या खाली 4 लिहू का? हो. झालं. आता मला विचारलं आहे क्वेश्चनमध्ये की मला सुरुवातीपासून तर शेवटचं डिस्टन्स, ओके, सुरुवातीपासून तर शेवटचं डिस्टन्स चालत जाते, तर ती ए बिंदूपासून किती दूरवर आहे? म्हणजे मला सुरुवातीपासून तर शेवटचं डिस्टन्स मला काढायचं आहे. तर मग ह्याच्यासाठी ही ट्रिक आहे. तर ह्या ट्रिकनुसार जर गेलो आपण, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मी पेअर सांगितले होते. जर माझी उत्तर आणि दक्षिण आणि एक होती पूर्व आणि पश्चिम. आता मला सांगा, याच्यामध्ये उत्तर आणि दक्षिण काय करायचं आहे? इथे बघा, इथे किती आहे? 4. इथे 2 अधिक 2. दक्षिणमध्ये सुद्धा किती आहे? 4. इथे किती आहे? 4. इथे पण किती आहे? 4. मला काय आहे? उत्तर आणि दक्षिणची जोडी यांची काय करायची? मायनस. मला सांगा, 4 - 4 कट होणार की नाही? 4 - 4 किती आले? 0. आता कोण उरलं? पूर्व डायरेक्शन आणि पश्चिम डायरेक्शन. ओके. आता या दोघांची जोडी पण बघायची आहे, पूर्व आणि पश्चिमची. मग मला सांगा, याच्यामध्ये पूर्वमध्ये किती आहे? 4 अधिक 2 किती होणार? 6. आणि पश्चिमची किती आहे? 0. मग मला सांगा, याच्यामध्ये पूर्व 0, 6 - 0, 6 - 0 मला सांगा किती येणार? 6. आणि मला सांगा, याच्यामध्ये 6 मोठे आहे. 0 आणि 6 पैकी कोण मोठा आहे? 6. मग मोठ्या संख्येचं काय येणार? डायरेक्शन सुद्धा. मग याची काय आहे? पूर्व डायरेक्शन. पूर्व डायरेक्शन, कारण की मोठ्या याचं काय येणार? मला हे येणार. तर 6 मीटर पूर्व. मग मला याच्यामध्ये मी सगळं एक इन डिटेल माहिती काढलेली आहे आन्सर. जर मला याच्यामध्ये डायरेक्शन विचारली असती, ती सुद्धा सांगू शकली असती की आता सुरुवातीपासून ती पूर्व डायरेक्शनला आहे, हे सुद्धा मी सांगू शकली असती. पण मला काय विचारलं? फक्त आणि फक्त डिस्टन्स. तर आन्सर ऑप्शन काय आहे माझं? 6. आलं की नाही? मला याच्यामध्ये फ्लोचार्ट वगैरे ड्रॉ करावा लागला का? नाही, अजिबात नाही. सो विदिन अ सेकंड्समध्ये तुमचं आन्सर ऑप्शन प्रिपेअर होतं. सो या वेळी तुम्ही लिहत चला आणि सगळं नोट डाऊन करत चला. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आता या क्वेश्चनमध्ये सुद्धा सेम ट्रिक अप्लाय करायची. बघूया या क्वेश्चनला. लेटेस्टचे क्वेश्चन आहे, सगळे लेटेस्टचे क्वेश्चन आहे. आता बघा, इथे कोणची डायरेक्शन घ्यायची? उत्तर, त्याच्यानंतर दक्षिण, त्याच्यानंतर पूर्व, त्याच्यानंतर पश्चिम. हा फक्त सिक्वेन्स चुकवायचा नाही. हा सिक्वेन्स चुकवायचा नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं अशा वेळी जायचं आणि त्याच्यानंतरच तुमचं आन्सर ऑप्शन येणार. आता बघा, आदित 20 मीटर उत्तरेला चालतो. आता आदित 20 मीटर कुठे चालतो? उत्तर डायरेक्शनला चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 30 मीटर चालतो. मला सांगा, उजवीकडे वळतो आणि 30 मीटर चालतो. याच्या बाजूला झालं. मग तो उजवीकडे वळतो आणि 35 मीटर चालतो. आता बघा, याच्या उजवीकडे म्हणजे दक्षिण डायरेक्शन किती मीटर चालतो? 35 मीटर गेला.
मग तो डावीकडे वळतो व 15 मीटर चालतो. आता बघा इथपासून डावीकडे म्हणजे ही डायरेक्शन डाव्या साईडला आणि किती मीटर 15 मीटर चालतो. झालं. मग तो पुन्हा डावीकडे वळतो. आता बघा मग तो काय करतो पुन्हा डावीकडे वळतो आणि 15 मीटर चालतो म्हणजे इथपासून इकडे 15 मीटर चालतो. तो त्याच्या मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे. आता इथे मला काय विचारलेलं आहे त्याच्या मूळ स्थानापासून तर आताच्या पोझिशनपर्यंत तर मला विचारलेलं आहे. तर हे मला डिस्टन्स काढायचं आहे. सेम अप्लाय करा फंडा काहीच नाही आहे. मला सांगा या दोघांची काय करायची टोटल, यांची पण टोटल. मला सांगा अपोजिट डायरेक्शन कोणाकोणाची आहे उत्तर आणि दक्षिण. उत्तर आणि दक्षिण यांची काय आहे अपोजिट जोडी. अपोजिट जोडीमध्ये आपण काय करत असतो मायनस. मग मला सांगा इथे किती होतात 20 अधिक 15 किती होतात 35. 20 अधिक 15 35. मग याच्यामध्ये सुद्धा किती आहे 35. 35 मायनस 35 किती आले 0. म्हणजे या जोडीला ही जोडी कटली की नाही. हो कटली. इथेच कटलं. हे तुम्हाला एक्स्ट्रा समजून सांगण्यासाठी होतं. आता मला सांगा याच्यामध्ये किती आलेलं आहे 30 अधिक 15 इथे आले 45 आणि पश्चिम डायरेक्शनचं काय आलं 0. मग मला ही घ्यावं लागेल का नाही. मग हे सांगा मला 45 कोणची डायरेक्शन पूर्व डायरेक्शन आलं की नाही. 45 ही संख्या मोठी आहे. या दोघांपैकी मोठ्या संख्येचंच मी काय घेणार डायरेक्शन घेणार. मग 45 पूर्व आलं की नाही. ह्या दोन संख्या कटल्या पूर्व डायरेक्शन लगेच आन्सर ऑप्शन टिक. मी काय फ्लो चार्ट वगैरे काढला का नाही. तुम्हाला हळूहळू व्यवस्थित सगळ्या गोष्टी मी हळूहळू समजावून सांगितल्या म्हणून मला थोडासा टाईम लागतो आहे. नाहीतर आपण लगे करून घेतलं असतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता या क्वेश्चनमध्ये पायथागोरस लावावं लागेल. पायथागोरसचा प्रमेय आहे. सो याला टॅकल कसं करायचं त्यासुद्धा मी तुम्हाला सांगते. सो आपली ट्रिक्स जी होती ती तर आहेच. तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे ती तुम्हाला माहिती आहे ना. ही बघा उपरवाली उत्तर दिशा सेम अपोजिट दक्षिण दिशा या साईडची पूर्व दिशा या साईडची पश्चिम दिशा हे सगळ्यांना माहिती आहे. आता याच्या पोट दिशा सुद्धा आपण एकदा बेसिक बघून घेऊ. वानर इकडे आला नाही. झालं. वानर इकडे आला नाही. वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य झालं. ह्या सगळ्या झाल्या. ह्या आपण क्लिअर करून घेतल्या आहे. आता मला काय पाहिजे आहे ती डायरेक्शनचे चार्ट पाहिजे आहे. उत्तर दक्षिण त्यानंतर पूर्व आणि ही पश्चिम झाल्या. या 4 डायरेक्शनचा मी हा माझा महत्त्वाचा चार्ट ड्रॉ केला. सान्वी तिच्या घरापासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे 6 किलोमीटर गेली. कुठे उत्तरेकडे 6 किलोमीटर म्हणजे उत्तरच्या खाली मी 6 लिहू का. हो झालं. आता नंतर ती पूर्वेकडे 3 किलोमीटर गेली. आता इथे बघा बेटा काय सांगितले आहे पूर्व साईडला किती किलोमीटर गेली 3. मग पूर्व साईडला मी 3 लिहू का. हो झालं. नंतर आता मला काय करायचं आहे नंतर ती तिच्या डावीकडे 7 किलोमीटर. आता इथपासून तिच्या डाव्या साईडला म्हणजे इथे 7 किलोमीटर आणि नंतर तिच्या उजवीकडे 4 किलोमीटर. आता तिच्या काय आहे उजवीकडे काय आहे 4 किलोमीटर झालं. नंतर दक्षिणेकडे 10 किलोमीटर. नंतर दक्षिण साईडला किती आहे 10 किलोमीटर आणि शेवटी ती तिच्या उजवीकडे 3 किलोमीटर चालत गेली. आता बघा आता तिच्या उजवीकडे सांगितलं. शेवटी तिच्या उजवीकडे 3 किलोमीटर म्हणजे या साईडला 3 किलोमीटर चालत गेली. तर ती तिच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे. इथे मला फक्त आणि फक्त डायरेक्शन विचारली आहे. मला संख्यांची सुद्धा टोटल करायची नीड नाही. तरीसुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगते. कारण की याच्यावरती जर आपल्याला विचारलं असतं की किती डिस्टन्स आहे ते सुद्धा काढायला पाहिजे की नाही. मग ते सुद्धा मी तुम्हाला सांगते काढून. मला सांगा याच्यामध्ये कोण कोणाच्या विरुद्ध आहे. उत्तरच्या अपोजिट दक्षिण आहे की नाही. मग इथे बघा उत्तरची व्हॅल्यू या दोघांची जर मी प्लस केली 6 अधिक 7 किती होतो 13 झालं. दक्षिणची व्हॅल्यू एकच आहे 10 लिहू का मी. हो झालं. याच्यामध्ये इथे बघा इथे सांगते मी तुम्हाला समजावून. उत्तर मायनस दक्षिण यांची दोघांची 13 मायनस 10 केलं तर माझ्याकडे किती होणार 3 आलं.
3 हे आन्सर आलेलं आहे, 3 हे आन्सर आलेलं आहे. आधी कट व्हायचं, इथे काय आलेलं आहे, आन्सर आलेलं आहे. आता मला सांगा हे 3 आता मला सांगा याच्यापैकी कोणची संख्या मोठी आहे? 13. 10 आहे का? नाही, 13 ही संख्या मोठी आहे. मग मोठ्या संख्येचं मी काय घेत असते? डायरेक्शन. मोठ्या संख्येचं डायरेक्शन म्हणजे 3 मीटर. 3 मीटर हे काय आहे? उत्तर साईडला. कोणत्या साईडला? उत्तर साईडला. झालं हे एवढं काढून. आता मला बघायचं आहे या दोघांचं बघायचं आहे, पूर्व आणि पश्चिम. इथे बघा, पूर्व मायनस पश्चिम, या दोघांचं जर मी केलं तर मला सांगा पूर्वचे साठी किती आहे? 7. 3 अधिक 4 7. इथे किती आहे? 3. मला सांगा 7 मायनस 3 किती आले माझ्याकडे? 4 आले. मला सांगा याच्यापैकी मोठी संख्या कोणची आहे? 7. मग मला सांगा 7 साठी काय येणार? पूर्व डायरेक्शन. काय येणार? पूर्व. म्हणजे 4 पूर्व. आलं हे. आता माझ्याकडे एक आलेलं आहे 3 उत्तर आणि 4 पूर्व. आता मला सांगा हे 2 माझ्याकडे आन्सर आलेले आहे, हे उत्तर साईड पूर्व साईडला विरुद्ध बाजूला आहे का? नाही. मग याच्यामध्ये माझी ती मागची ट्रिक अप्लाय होईल का? नाही, कारण की मला सांगा उत्तरमधून पूर्व मी मायनस करू शकते का? नाही. ओके, हे सगळं झालं. आता मला तुम्हाला सांगायचं हे आहे की मला काय करायचं, माझ्याकडे 2 व्हॅल्यू आले आहेत ना, मग मी काय करणार? 2 व्हॅल्यूला पुटअप करणार. इथे बघा, इथे तुम्हाला, इथे माझ्याकडे स्पेस आहे, इथे समजावून सांगते. 3 सुरुवातीपासून 3 हे बघा, हा झाला माझा स्टार्टिंग पॉईंट. इथे सुद्धा नाही, इथे समजावून सांगते मी तुम्हाला. इथे खालच्या साईडला 3 काय आहे? उत्तर डायरेक्शन, उपरवाली उत्तर डायरेक्शन. मग मला सांगा वरच्या साईडला 3 मीटर मी जाणार का? हो. वरच्या साईडला 3 मीटर मी जाणार का? हो. आता मला सांगा, आता सोबतच काय आहे? सोबतीला 4 मीटर पूर्व, म्हणजे सोबतीला 4 मीटर पूर्व. मग या पॉईंटपासून मी काय जाते? 4 मीटर पूर्व गेली. मग मला सांगा माझा सुरुवातीचा पॉईंट काय होता? हा. शेवटचा पॉईंट काय होता? हा. दोघांना काय करू मी? जॉईन. मला सांगा ही जी डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन तुम्हाला कुठे दिसत आहे? ही दिसली का? मग डायरेक्शन काय आहे? ईशान्य. डायरेक्टली आन्सर ऑप्शन टिक करून ईशान्य आलं. पायथागोरसचा थेरम अशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जर मी इथे डायग्राम काढते म्हटलं तर भरपूर वेळ निघून जाणार. तर मला परीक्षेमध्ये इतका वेळ असतो का? नाही. सिंपल आहे. आणि सगळ्या गोष्टी मी ह्या का परत लिहिलेल्या आहे? कारण की तुम्हाला समजल्या पाहिजे ट्रिक कशी अप्लाय केली. नाही तर आपण इथेच केलं असतं, मला इथंच आन्सर ऑप्शन भेटलेलं असतं. 3 माझी डायरेक्शन उत्तरची आणि पूर्वची मला 4. हे बघा 3 कटले, काय आलं? 4 हे कोणाचे? पूर्वचे. त्यानंतर हे बघा 10 कटले, माझ्याकडे 3 आले, 3 कोणाचे? उत्तरचे. मग मला हे लिहायची वगैरे नीड आहे का पेपरमध्ये? नाही. या स्टेप मी तुम्हाला समजण्यासाठी लिहून दिलेले आहे. पेपरमध्ये एवढं सगळं लिहत बसायचं नाही बापट पसारा. ओके, हे समजण्यासाठी होतं तुम्हाला. आता ही डायग्राम सगळ्यात महत्त्वाची. आता मला सांगा मॅडम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचं डिस्टन्स किती? आता आपल्याला इथे डायरेक्शन विचारलेली आहे. सुरुवातीच्या स्थळापासून आणि शेवटच्या स्थळापर्यंत आपल्याला डायरेक्शन विचारली. पण सुरुवातीच्या बिंदूपासून तर शेवटच्या बिंदूपर्यंत मॅडम डिस्टन्स सांगा. तर डिस्टन्स काढू शकतो का? हो. तर बघून घ्या, इकडे आपलं आन्सर ऑप्शन आलेलं आहे ईशान्य. पण याच्यामध्ये थोडं जास्तीचं सांगत आहे मी. मला सांगा माझा फ्लो चार्ट असा बनला की नाही? इथे काय आहे? 3. इकडे काय आहे? 4. म्हणजे या साईडचं मी काय काढू शकते? इथे बघा, इथे मी याचं डिस्टन्स काढू शकते. बघा 3चा वर्ग 4चा वर्ग इथे करून देते मी. 3चा वर्ग किती होतो? 3 त्रिक 9. 4चा वर्ग 16. म्हणजे टोटल आन्सर ऑप्शन किती येणार? 25. म्हणजे 5 मीटर. ओके, 5 किलोमीटर. हे काय असेल माझं आन्सर? हे मी काय सांगितलं? जास्तीचं आन्सर सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी नीट समजावून घेत चला. म्हणजे तुम्हाला परीक्षेला आपल्याला इतका वेळ नाही आहे की करून बघू दे आणि आन्सर ऑप्शन काढू दे. सो चलो.
याला पण बघणार आहोत. सो पायथागोरसचा थेरम आय थिंक लागेल. कुठला लागेल बघूया आपण. इथे 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 सांगताय. इथे बघा, ही आहे उत्तर, ही आहे दक्षिण, ही आहे पूर्व आणि ही आहे पश्चिम. झालं. आता बघा, अमित मोटरसायकलवरून पूर्वेकडे 10 किलोमीटर, इथं काय सांगितलं, पूर्व डायरेक्शनला किती किलोमीटर, 10. झालं. व तेवढेच अंतर दक्षिणेला गेला. आता तेवढेच अंतर म्हणजे काय सांगितलं, तेवढेच अंतर म्हणजे 10 किलोमीटर. तेवढेच अंतर दक्षिणेला गेला म्हणजे दक्षिणेला पण किती गेला असेल, 10च गेलेला असेल. झालं. हे झालं. आता बघा, त्यानंतर तो पूर्वेकडे वळून आणखी किती किलोमीटर गेला, 5 किलोमीटर गेला. झालं. इथपर्यंत आल्यापासून पूर्व साईडला पूर्वेकडे 5 किलोमीटर गेला की नाही, हो. झालं. हे झालं माझं. आता बघा, त्यानंतर तो केवळ डाव्या बाजूला, इथे बघा, इथे हायलाइट करून देते, इथपर्यंत पोचलो की नाही आपण, तो केवळ डाव्या बाजूला किती वेळा, 2 वेळा वळून प्रत्येकी किती गेला, 15 किलोमीटर अंतर गेला. मला सांगा, इथपासून डावी साईड कोणची असणार, ही. इथपासून डावी साईड कोणची असणार, ही. झालं. आता इथे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्याला 2 वेळा, पहिल्या वेळेस किती किलोमीटर वळणार, 15 किलोमीटर, आणि सेकंड वेळेस किती किलोमीटर वळणार, 15 किलोमीटर. ओके, समजलं. मला सांगा, जर मी एक्झॅक्टली पश्चिमेकडे इथे कोणची जर मी व्हॅल्यू लिहिली, तर मला सांगा, याच्या उजवेकडे म्हटलं तर याला कंटिन्यूमध्ये कोण करणार, मी याला इकडून घेऊन येणार, उत्तर. पश्चिमेच्या उत्तरेकडे म्हणजे उजव्या साईडला कोण येणार, तर मी याला कंटिन्यू करेल. जर माझी इकडे जर व्हॅल्यू आली तर मी कोणाला कंटिन्यू करेल, याला. हे कळलं. आता मला सांगा, इथून डाव्या बाजूला 2 वेळा वळून प्रत्येकी 15 किलोमीटर अंतर गेला. मग मला सांगा, डाव्या बाजूला 15 किलोमीटर. ओके. आता मला सांगा, आणखीन याच्याही डाव्या बाजूला किती किलोमीटर, 15. मग हे कोणामध्ये लिहू, मी याच्यामध्ये लिहू का, हो. झालं. आता मी सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि मला विचारलं काय आहे, अंतर गेला, तर तो मूळ स्थानापासून किती अंतर दूर गेला. मला काय विचारलेलं आहे, मूळ स्थानापासून किती अंतर दूर गेला. मग मूळ स्थान कोणचं होतं, थांबा, इथे बघा, इथे काय आहे, 15, इथे काय आहे, 10. झालं. आता याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडे काय आहे, आन्सर ऑप्शन. पूर्व साईडला किती आहे, 15, आणि इथे दुसरा कलर घेते, 15, आणि इथे पश्चिमेला काय आहे, 15. पूर्वच्या अपोजिट कोणची, पश्चिम. पूर्व मायनस पश्चिम. मला सांगा, ह्या दोघांची टोटल किती, 15. इथं किती, 15. 15ला 15 कॅन्सल झाले. आता मला सांगा, याच्यामध्ये उत्तर आणि दक्षिण हे 2 काय आहे, विरुद्ध. मग मला सांगा, उत्तर मायनस काय होणार, दक्षिण. 15 मायनस 10 म्हणजे काय येणार माझ्याकडे, 5. आलं की नाही, 5. 15 मायनस 10 किती येणार, 5. डायरेक्टली आन्सर ऑप्शन करू का, 5 केलं. झालं. आन्सर ऑप्शन कशा प्रकारे टाकल केलं समजलं सगळ्यांना. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक सांगायचं आहे मला की आपल्याला इथे मूळ स्थान, आतापर्यंत जे क्वेश्चन केले होते तर मूळ स्थानापासूनचं डिस्टन्स किंवा मूळ स्थानापासून तर शेवटच्या स्थानापर्यंतचं डायरेक्शन आपल्याला विचारलेलं होतं. पण आपल्याला तिथे त्यांनी हे विचारलं होतं का की आत्ताची पोझिशन नाही, तर आता या क्वेश्चनमध्ये थोडंसं चेंजेस केलेलं आहे. जसं चेंजेस तसं आन्सर. तर बघा, आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. ओके, एवढंच पाहिजे. म्हणजे शेवटचं, म्हणजे तो शेवटी कोणत्या डायरेक्शनला बघत आहे ते मला शोधायचं आहे, तर नाकी मूळ स्थानापासून. सो एवढं लक्षात घ्यायचं. इथे बघा, सेम ट्रिक लिहिते मी. उत्तर दक्षिण, त्यानंतर पूर्व आणि हे पश्चिम. झालं, पूर्व आणि पश्चिम झालं. हे झालं सगळं करून. श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. कुठे उभा आहे, उत्तरेकडे. तो उजवीकडे वळतो. कुठे उभा आहे, या पॉइंटला उभा आहे तो.
इथे बघा, लक्ष द्या माझ्या हाताकडे, ताकी हे बघा मी तुम्हाला फेस टू फेस इंटरॅक्ट करेल तर तुम्हाला एवढं छान समजणार नाही, म्हणून तुमचं फुल फोकस बोर्डकडे असला पाहिजे. ओके, आणि माझ्या हाताकडे. श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळतो. मला सांगा, उजव्या साईडला म्हणजे इकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. ओके, उजव्या साईडला वळणार आणि 30 किलोमीटर तो प्रवास करेल. झालं. नंतर तो डावीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. नंतर तो काय करतो, डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो. झालं. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो. म्हणजे या साईडला वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो उजवीकडे. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो काय करतो, त्याच्या उजव्या साईडला म्हणजे इथे प्रवास करतो. झालं. आता तो काय आहे, इथे काय झालं, त्याचा एंड. स्टार्ट कुठून झाला होता, इथून. झालं. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे मला सांगा. शेवटी येऊन कुठे थांबला तो, या पोझिशनला. या पोझिशनला येऊन थांबला. मग मला सांगा, शेवटी तो या पोझिशनला येऊन थांबला तर त्याचं तोंड कोणत्या डायरेक्शनला असायला पाहिजे, दक्षिण. आन्सर ऑप्शन दक्षिण. हे कॅल्क्युलेशन वगैरे करण्याची नीड आहे का, नाही. फ्लो चार्ट काढण्याची नीड आहे का, नाही. माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे की मी तिथे फ्लो चार्ट काढू दे आणि मोजत बसू दे, आहे का, नो. चलो इससे जाएंगे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, एक क्वेश्चन आहे, कशा प्रकारे टॅकल करायचा या सगळ्या गोष्टी मी आधी क्लिअर केलेल्या आहे. सो बघून घेऊ आपण. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. मग याच्यामध्ये विसरायचं का, ते 4वाला एक चार्ट ड्रॉ करायचा. सगळ्यात पहिले मी काय करते आहे, उत्तर, दक्षिण, इकडे पूर्व आणि हे पश्चिम, असं 4चा मी काय केला, एक चार्ट माझा ड्रॉ करून घेतला. आता बघा, प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. मग मला सांगा, उत्तर डायरेक्शन किती किलोमीटर, 8 किलोमीटर. झालं. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. मग त्यांनी मला सांगा, उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. नंतर तो पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला. म्हणजे मला सांगा, पुन्हा उजव्या साईडला किती किलोमीटर, 4 किलोमीटर प्रवास केला. झालं. आणि नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला. मला सांगा, पूर्वेकडे किती किलोमीटर, 3 किलोमीटर प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. म्हणजे या साईडला वळला आणि 2 किलोमीटर त्याने प्रवास केला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. ओके, म्हणजे मला सुरुवातीपासूनचं डिस्टन्स पाहिजे तर शेवटच्या पॉईंटपर्यंत. ओके, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजे माझी पहिलीवाली ट्रिक. चला, कुठली अपोजिट आहे, उत्तर आणि दक्षिण. आता मला सांगा, उत्तरची टोटल केली मला भेटतात 10, दक्षिणची टोटल केली तर किती भेटतात, 4. मग मला सांगा, उत्तर दक्षिण 10 - 4 किती येतात माझ्याकडे, 6. आता याच्यामध्ये मला सांगा, ही जी 10 संख्या आहे, ही 10 संख्या कोणाची आहे, उत्तर डायरेक्शनची. मग म्हणजे मला हे 6 जे उत्तर येईल, हे 6 उत्तर सुद्धा उत्तर डायरेक्शनचं येणार. झालं. एवढं कन्फर्म. ओके. आता मला सांगा, पूर्व आणि पश्चिमची कोणी आहे का, नाही. म्हणजे ही संख्या कोणाची असेल, पूर्वची. 5 आणि 3 किती होतात, 8. मग मला सांगा, ही जी 8 आहे, ही जी 8 संख्या आहे ती कोणाची असेल, डायरेक्टली पूर्वची. म्हणजे एक माझ्याकडे संख्या आलेली आहे 8 पूर्व आणि एक काय आलेलं आहे, 6 उत्तर. हे 2 आन्सर ऑप्शन आलेले आहे. मला काय पाहिजे आहे, हे. मला याच्यामध्ये मी ड्रॉ वगैरे केली का डायग्राम, नो. पण याच्यामध्ये आता माझ्याकडे 2 आन्सर आल्यामुळं माझ्याकडे 2 आन्सर ऑप्शन आले की नाही, मग मला इथे पायथागोरसचा थेरम कन्फर्म लावावा लागेल, कारण की माझ्याकडे 2 आन्सर ऑप्शन आले. मला सांगा, उत्तर डायरेक्शन ही पूर्व डायरेक्शनच्या अपोजिट असते का, नाही, विरुद्ध बाजूला नसते. मग काय असते, मग काय करणार त्याच्यामध्ये, तर मला सांगा, ही 6 उत्तर डायरेक्शनला गेली की नाही. हा काय आहे माझा स्टार्टिंग पॉईंट, हा काय आहे स्टार्टिंग पॉईंट उत्तर डायरेक्शनला. त्याच्यानंतर बघा 8 किलोमीटर,
मग मला सांगा ही 8 अशी पूर्वेला जाईल की नाही? हो. मग मला सांगा इथपासून मी डायरेक्टली काढू शकते का डिस्टन्स? हो. मी डायरेक्टली एवढं डिस्टन्स काढू शकते का? हो. मी आधीसुद्धा मी तुम्हाला सांगितला वापरा पायथागोरसचा थेरम. 6चा वर्ग आणि 8चा वर्ग. मला सांगा 6 6 किती होणार? 36. 8 8 किती होणार? 64. 64 36 अंडर रूटमध्ये किती येणार? 100. आन्सर ऑप्शन किती येणार? 10. ओके, म्हणजे 10. इथे कुठे आहे 10 आन्सर ऑप्शन? आन्सर ऑप्शन 3rd. लागलं? मला फक्त एवढं काढण्याची नीड होती, बाकी काही काढलं का मी? नो. सो अशा प्रकारे सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहे. सो मी तुम्हाला इथे काय काय ट्रिक्स लागतात, काय नाही लागत, एका चार्टच्या याच्यावरून तुम्हाला दोन्हीही प्रॉब्लेम इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. विदिन काही सेकंड्समध्ये करू शकता. जर आपण फ्लो चार्ट काढतो म्हटलं तर भरपूर वेळ निघून जाणार. सो इतका वेळ परीक्षेला नसतो. सो आता येणारी अपकमिंग आपली पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे. खूप खूप बेस्ट ऑफ लक, कारण की अशा प्रकारच्या तुम्हाला हॅम्पर करायच्या ट्रिक्स या अशा सोबत असू द्या. म्हणजे प्रत्येक टॉपिकला तुम्हाला अशा प्रकारे जर गेले तर तुमच्याकडे 10च्या 10 क्वेश्चन लागून जातील. जर एखादा ट्रिकी क्वेश्चन आला तर आपण तो स्किप करू शकतो, पण तुमच्याकडे 10 क्वेश्चनपैकी जर तुमच्याकडे 10च्या 10 याच्या ट्रिक्स असतील तर तुम्ही काही सेकंड्समध्ये सगळं आटपून घेऊ शकता एक क्वेश्चनला. चलो, तुम्हाला जर अशा प्रकारचा काही ट्रिक्स वगैरे हव्या असतील तर हा स्पेशल फॉर दॅट हा स्पेशल कोर्स आहे माझा बनवलेला, की जो आहे तुमचा फक्त आणि फक्त मेन्स ओरिएंटेड, प्रिलिम ओरिएंटेड, राज्यसेवा ओरिएंटेड. ओके, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या PYQs लावून घेतलेले आहे विथ बेसिक कन्सेप्ट आणि शॉर्ट ट्रिक तुम्हाला तर मॅडम सांगतच असतात. सो डोंट वरी, त्याच्याबद्दल काही काळजीच नाही. तीनही गोष्टी बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत केलेलं आहे या कोर्समध्ये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲपला जाऊन परचेस करू शकता. ओके, चलो, आता ही नवीनच बॅच लॉन्च झालेली आहे सारथीची. ओके, ही मेंटरशिप प्रोग्राम आहे, ही बॅच नाही आहे तर मेंटरशिप प्रोग्राम आहे. ही अशा स्टुडंटसाठी बॅच आहे की ज्यांनी काय केलेलं आहे, आतापर्यंत अभ्यास करत आलेले आहे. 1 अटेंड, 2 अटेंड, 3 अटेंड, पण यांना रूटवरती आणण्यासाठी म्हणजे तुम्हाला डेली टास्क वर्क दिला जाणार आणि संडे टू संडे तुमची टेस्टसुद्धा घेण्यात जाणार. या बॅचमध्ये तुम्हाला सांगते सगळं सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंतचं तुमचं शेड्यूल करून दिलेलं आहे की नेमकं काय कसं करायला पाहिजे. सो सुप्रिया मॅडमनी तुम्हाला सगळ्या प्रकारे व्यवस्थित करून दिलेलं आहे. तुम्ही त्यांचंसुद्धा लेक्चर बघू शकता, आपल्या ॲपला तुम्ही जाऊन बघू शकता. खूप छान बॅच आहे. 2000 तुम्ही आता 3 महिन्याचा प्लॅन करता आहे 16 जूनसाठी. खूप टार्गेटच आहे आपली 16 जूनची तयारी करून घेण्याचं. म्हणजे त्याच्यामध्ये आजपासूनच सुरू झालेली आहे हे. ओके, सो 15 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. सो तुम्ही टार्गेट करू शकता. ही परीक्षा खूप इम्पॉर्टंट आहे आणि फीस पण खूप जास्त नाही आहे. खूप कमी फीसमध्ये सगळं तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. तुम्हाला काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय नाही. सो आय होप यू गाईज आर एन्जॉय दिस सेशन्स. थँक्यू गाईज.